नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे स्वातीस कुकिंगवर। आज आपण मसाला चिकन फ्राय बघूयात। तर मी इथे 500 ग्राम चिकन घेतलेले आहे। त्यात मी मीठ हळद लावून त्याला मॅरिनेट करून ठेवलेले आहे 15 ते 20 मिनिटे। तुम्ही 1 तासही ठेवू शकता। त्यानंतर मी इथे एका बाउलमध्ये 2 मोठे चमचे दही, 1 मोठा चमचा गरम मसाला, 1 मोठा चमचा काश्मीरी रेड चिली पावडर व कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे। त्यानंतर मी इथे धने जिरे पूड टाकत आहे, आले लसूण पेस्ट व 2 मोठे चमचे आपण तेल टाकून घेऊया। आणि छान आपण आता ह्याच्यात फूड कलर टाकून घेऊया व मीठ। आता आपण याला छान मिक्स करून घेऊया। तुम्ही पाहू शकता छान आपला मसाला आपले मॅरिनेशन रेडी झालेले आहे। आता आपण आपला चिकनला मॅरिनेशन लावून घेऊया। छान आपला मसाला आपण आपल्या चिकनला लावून घेतल्यावर तुम्ही परतही मॅरिनेशनला 1 तास किंवा 2 तास ठेवू शकतात। मी इथे ठेवलेले नाही आहे। तर आपण फ्राय करायला सुरुवात करूया। तर मी इथे पॅन हाय हीटवर छान गरम करून घेतला होता। आता तेल अजिबात टाकायचे नाही, बिकॉज आपण ऑलरेडी मॅरिनेशनमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेले होते। तर मी इथे गॅस मीडियम टू हाय फ्लेमवरच ठेवत आहे। छान आपण 5 ते 10 मिनिटे एका साईडने फ्राय करून घेऊया। 10 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता छान एका साईडने क्रिस्पी झालेले आहे। आता आपण दुसऱ्या बाजूनेही छान फ्राय करून घेऊया। आणखी 10 मिनिटे आपण परत ठेवणार आहोत। आता आणखी 10 मिनिटे ठेवूया। 15 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता छान आपले चिकन फ्राय झालेले आहे। तुम्ही इथे कोळशाचा वाफ पण देऊ शकता, ऑप्शनल आहे पूर्णपणे, मी इथे नाही देत आहे। आता आपण गॅस ऑफ करून घेऊया आणि प्लेटिंग करायला घेऊया। तर इथे आपले मसाला रेड चिकन फ्राय तयार झालेले आहे। तुम्ही पाहू शकता। तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करून बघा। आवडली तर लाईक शेअर कमेंट नक्की करा। धन्यवाद। भेटूया अशा चमचमीत रेसिपींसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये।